Hello friends, welcome to Ticker Marathi YouTube channel. Today we are going to discuss about how to prepare for SSC exam. SSC ची एक्झाम कशी करावी. सो यामध्ये आपण इंग्लिशचं काय करणार आहोत पाहणार आहोत सिलेबस. इंग्लिशला सिलेबस काय असतं, त्यानंतर किती टॉपिक्स आहेत, कोणत्या टॉपिकला जास्त इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि कमी वेळात जास्त स्टडी कशी करावी हे आपण पूर्णपणे डिटेलमध्ये पाहणार आहोत. नक्की ह्याचा फायदा होणार आहे. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. बघा आपण स्टार्ट करूयात. इंग्लिश मध्ये काय आहे तर इंग्लिश मध्ये बेसिकली वोकॅब्स, ग्रामर अँड पॅसेज हेच विचारलं जातं. सो आपल्याला एसएससी मध्ये काय काय बघा, सीएचएसएल झालं, एमटीएस झालं, सीपीओ झालं आणि सीजीएल, या चारींमध्ये हाच सिक्वेन्स असणार आहे इंग्लिशचं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. आणि तुम्हाला तर माहितीये सीजीएल चे सुद्धा लवकरच एक्झाम येत आहे, त्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स हाच असणार आहे. पण मग जर सिक्वेन्स हा असणार आहे मग ह्याच्यामध्ये नक्की येणार काय आहे तर बघा, वोकॅब्स येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम अँड स्पेलिंग्स हे विचारलं जाणार. ठीक आहे, आणि ग्रामर झालं. मग जास्त इम्पॉर्टन्स कोणाला दिलं पाहिजे तर बघा, एक्झाम वाले पण खूप हुशार असतात, ते जास्त करून काय करतात, वोकॅब जास्त देतात. आणि वोकॅब्सला जास्त फोकस करायचं आहे जेवढं तुम्ही ग्रामरला करता. ग्रामरला जास्त तुम्ही फोकस करू नका. ठीक आहे, जास्त इम्पॉर्टन्स तुम्हाला काय करायचंय, वोकॅब्सला द्यायचं आहे. मग जर तुम्ही इंग्लिशची स्टडी 4 तास करत असणार, जर 4 आवर तुम्ही इंग्लिशची स्टडी करत असणार तर जरूर तुम्ही, जर 4 आवर तुम्ही इंग्लिशची स्टडी करत असणार तर 1 आवर जरूर तुम्ही कशाला दिलं पाहिजे, वोकॅब्सला. 1 तास तरी तुम्ही वोकॅब्सलाच दिलं पाहिजे. ठीक आहे, जरूर दिलं पाहिजे. का? कारण त्यालाच जास्त काय होतं, स्टुडंट कन्फ्यूज होतात. का कन्फ्यूज होतात मी का बोलले, कारण 1 तास तुम्हाला वोकॅब्सला द्यायचंय, याच्या मागचं कारण असं आहे. फॉर एक्झाम्पल आता मी लिहिला आय एम एक्स्टॅटिक. काय आहे, आय एम एक्स्टॅटिक. हा जो वर्ड आहे, तुम्हाला एक्स्टॅटिक हा जो वर्ड आहे ह्याचं मीनिंग माहितीये का? ऑब्विसली नसेल माहित काहींना एक्स्टॅटिकचा मीनिंग. मग जर तुम्ही मीनिंगच माहित नसेल तर तुम्ही आन्सर फाइंड आउट कसं करणार? तुम्हाला जर ज्या वर्डचं, ज्या गोष्टीचं मीनिंग माहित नाहीये, मग तुम्हाला एक्स्टॅटिक हा जो वर्ड आहे तो एकदम डिफिकल्ट वाटू लागेल. का वाटू लागेल? कारण तुम्ही कधी त्या वर्डला बघितलंच नाही. जर का तुम्ही त्या वर्डला बघितलं असतं, तुमच्या बुक मध्ये, तुमच्या नोट्स मध्ये कुठेही बघितलं असतं, तर तुम्हाला हा मीनिंग आहे, हा जो वर्ड आहे तुम्हाला डिफिकल्ट वाटलं असतं का? नसतं वाटलं. जर तुम्ही बघितलं असतं तर तुम्हाला जरूर आलं असतं. फॉर एक्झाम्पल आता मी लिहिला आय एम कन्फ्यूज. आय एम कन्फ्यूज. आता हा 100% स्टुडंटला माहित आहे. कन्फ्यूज वर्डचं मीनिंग तुम्हाला ऑब्विसली माहित असणार. का माहित आहे? कारण तुम्ही त्याला काय केलंय, तुम्ही त्या वर्डला कधीतरी बघितलेलं आहे. खूपदा तुम्ही काय केलेलं आहे, यूज केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा वर्ड इझी वाटलं. म्हणून ज्या गोष्टीला तुम्ही बघणारच नाही तर तुम्ही ते काय करणार, तुम्हाला ते अतिशय डिफिकल्ट वाटू लागणार. म्हणून जास्त करून तुम्हाला काय करायचंय, वर्ड्स जे वोकॅब्स आहेत यावर तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ग्रामर झालं. ग्रामर मध्ये काय काय आलं तर ग्रामर मध्ये जास्त तुम्हाला कोणत्या, बघा जेव्हा पण तुम्ही इंग्लिशची स्टार्टिंग करणार स्टडी करायला तर तुम्ही काय करणार, तुम्ही इंग्लिशची स्टार्टिंग नाऊन पासून करणार. हर एक स्टुडंट मला माहितीये हेच करणार. तुम्ही काय करणार, पहिले नाऊन टॉपिक पाहणार, नंतर प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब ह्या सिक्वेन्सनी जाणार. पण हे नाही करायचंय. तुम्हाला पहिले टेन्स, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह अँड डायरेक्ट, इनडायरेक्ट या 3 गोष्टींना जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. समजा तुम्ही हे 3 टॉपिक केले ना, तुमचं 50% इथे ग्रामरचं होऊन जातं. टेन्स, इनडायरेक्ट, डायरेक्ट अँड ऍक्टिव्ह, पॅसिव्ह हे जर केलं ना, तुमचं 50% ग्रामर होऊन गेलं. आणि लास्टला तुम्हाला काय करायचंय, कंडिशनल, कंजक्शन, आर्टिकल, नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब आणि लास्ट प्रिपोजिशन हे तुम्हाला सगळ्यात लास्टला बघायचं आहे. म्हणजेच तुम्हाला ह्यावर स्टडी किती करायची आहे, ग्रामरवर फक्त तुम्हाला 30 to 45 मिनिट्स द्यायचं आहे. ठीक आहे, ग्रामरवर, फक्त ग्रामरवर तुम्ही किती वेळ घालायचा आहे, फक्त 30 to 45 मिनिट्स. जास्त ह्या पलीकडे तुम्हाला वेळ द्यायचा नाहीये. जर का तुम्हाला अजून स्टडी करायचीच आहे तर वोकॅबची करा, त्यावर फोकस करा, कारण त्यावरच जास्त क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, त्यानंतर आता तुम्ही बोलले की आता माझं सगळं झालेलं आहे, माझे सगळे टॉपिक झालेलं आहे, मग त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ते
इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. ठीक आहे, मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे एकदम इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयरची जी क्वेश्चन पेपर असेल ती सॉल्व्ह करायची आहे. प्रिव्हियस इयरच्या सगळ्या क्वेश्चन पेपर तुम्हाला काय करायचे आहेत, हर एक क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत आणि मॉक टेस्ट द्यायची आहे. ठीक आहे, आणि पॅसेज मध्ये जे आहे काय आहे, रीडिंग कॉम्प्रेन्शन. सो रीडिंग कॉम्प्रेन्शन कसं करणार, तर तुम्ही कोणताही पॅसेज घ्या, कोणताही पॅरा घ्या आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल नॉवेल घ्या किंवा न्यूज घ्या, न्यूज पेपर असेल. सो न्यूज पेपर जास्त इझी पडेल, कारण त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये करंट अफेअर्स तुम्हाला काय करणार, जास्त करून त्याचा फायदा होणार, कारण त्याच्यामध्ये करंट अफेअर्स असणार. ठीक आहे, म्हणजे ती एक तुमची वेगळी स्टडीज होणार. मग तुम्हाला असं करायचंय की जास्त रीडिंग काय करायचंय, हर एक पॅसेज रीड करायचं आहे. तुमची रीडिंग एबिलिटी काय करायची आहे, इम्प्रूव्ह करायची आहे, वाढवायची आहे, ग्रोथ करायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची स्टडी करायची आहे. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचंय, 80% तुम्हाला काय करायचंय, वोकॅब्सला जास्त फोकस करायचा आहे आणि 20% जो आहे ते ग्रामरवर करायचं आहे. ठीक आहे, कारण ग्रामर मध्ये फक्त टेन्स, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह आणि डायरेक्ट, इनडायरेक्ट या 3 गोष्टींवर तुमचं जर फोकस असेल तर 50% इथेच होऊन जातात. ठीक आहे, आणि लास्टला जो टॉपिक आहे ते काय करायचंय, नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, कंजक्शन, प्रिपोजिशन हे तुम्हाला काय करायचंय, लास्टला करायचं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिशची तयारी करायची आहे. सो सगळ्यांना समजलं असेल की इंग्लिशची तयारी आपण कशी करणार आहोत. सो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि आपल्या टिक्कर मराठी SSC GDचं चॅनल आहे, त्यावर माझं 5 वाजता इंग्लिशचं लेक्चर असतो. सगळ्यांनी काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. ठीक आहे, 5 वाजता तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, रेग्युलरली लेक्चर असतो. ओके, सो थँक यू सो मच.